संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 22 जुलैला होणार आहे। जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। तर चार्जशीटवर न्यायालयाची भूमिका महत्त्वाची मानली जाते। पक्षाच्या वतीने अनरिलेटेड डॉक्युमेंटची यादी मागितलेली होती। तशी अशी कुठली यादी देता येत नाही असं आमचं म्हणणं होतं। ज्या कागदावर आम्ही विश्वास ठेवतो त्याच कागदाच्या अनुषंगाने आम्ही पुरावा दिला जातो। तर त्यांचा जो अर्ज होता तो नामंजूर करण्यात आलेला आहे। इतर 2 अर्जावर आम्हाला काही न्यायालयाने काही सूचना केलेल्या आहेत, त्याचं आम्ही उत्तर पुढच्या तारखेला देऊ। केतन अग्रवालच्या आईनं पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र लिहिले। माझ्या मुलाची निर्गुण हत्या झाली, माझं संपूर्ण विश्व उद्ध्वस्त झालंय, मला कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मदत नकोय, मुलाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी। पत्रातून केतनच्या आईनं पंतप्रधानांना भावनिक साथ दिली आहे। केतन अग्रवालच्या आईनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक पत्र लिहिलेलं आहे। दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केतनच्या आईनं पत्रातून केली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय। केतनच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र लिहिलंय। हत्या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणीची मागणी केतनच्या वडिलांनी केली आहे। सिया गोयल आणि चेतन चौधरीवर कठोर कारवाईची मागणी पत्रातून करण्यात आली। केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मुलाच्या हत्येनंतर अवघ्या 20 दिवसात वडिलांचेही निधन झाल्यानं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी पत्रातून नमूद केलंय। तर अमेरिकेची हॉर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा एकदा नाकेबंदी पाहायला मिळते। सुरक्षेसाठी 20% शुल्क आकारण्याच्या अमेरिका तयारीत असून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता थेट इशारा दिला। अमेरिकेची हॉर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा नाकेबंदी लागू झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।